काही बिल्डर आहेत ना, म्हणजे सोसायट्या 50-50, 60-60 वर्षाच्या सोसायट्या झाल्या, पण कन्व्हेन्स दिला जातो. मग सोसायटीला बिल्डर सोसायटीला न सांगता दुसऱ्या बिल्डरला कन्व्हेन्स विकतात येऊ शकतो का? हॅलो, हे अतिशय महत्वाचा प्रश्न मॅडमने विचारलेला आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की एखादा बिल्डर त्यांनी कन्व्हिन्स कोणाला दिला पाहिजे? सोसायटीला दिला पाहिजे. सोसायटीचे जे सभासद आहेत त्यांच्याकडून त्यांनी ऑलरेडी पैसे घेतलेला असतो. तर ह्याच्या व्यतिरिक्त तो सोसायटीला कन्व्हिन्स न देता तिसऱ्या बिल्डरला तो आपला डेव्हलपमेंट राईट म्हणा किंवा जमीन मालक जमीन सुद्धा तिसऱ्या माणसाला विकतो. असा विकू शकतो का? तर माझा सोपा प्रश्न आहे, एखादा माणूस एखाद्या घरी जाऊन चोरी करू शकतो का? एखादा बायकांना रेप करू शकतो का? एखादा मर्डर करू शकतो का? नाही करू शकतो. का नाही करू शकतो? ते उल्लंघन आहे, कायद्याचं उल्लंघन होतं, त्या शिक्षा होऊ शकतो. तरी देखील लोक करतात, त्यांना शिक्षा मिळतोय. त्याच अनुषंगाने एखाद्या बिल्डरनी ज्यांना कन्व्हिन्स ज्या सोसायटीला दिला पाहिजे ते सोडून दुसऱ्याला देत असेल, ते फोर्जरी आहे, फ्रॉड आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे, त्याला ताबडतोब आपल्याला जेलमध्ये टाकता येते. पण दुर्दैव असं आहे, असा बिल्डर जेव्हा करतो, आपण पोलीस स्टेशनला जाऊन एखादा दस्त पण दाखल करत नाही, FIR पण करत नाही. ह्याचा चुका कोणाचा आहे? ज्यांच्या घरी चोरी होतो, ज्यांच्या फ्लॅटचा चोरी होतो, ज्यांच्या मकानाचा चोरी होतो, त्यांच्या घराचं जे टायटल आहे विकायला जातात, तर आपण एवढं आवाज पण उठवू शकत नाही. एखादा पोलीस अधिकारी जाऊन FIR लॉन्च करणार आणि तो FIR लॉन्च करत नसेल, पुढच्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहे, DSP आहे, त्यांच्याकडे जाऊन तक्रार करता येते. त्यांच्यात सुद्धा घेतला नसेल काही कारणात, ते म्हणतील हे सिव्हिल रेमेडी आहे. हे सिव्हिल नाही आहे, हे क्रिमिनल आहे, हे क्रिमिनल आहे. परत मी सांगतो क्रिमिनल आहे. नाही, तेच मी म्हणतो, पोलीस कडे सांगा हे तुम्ही लिहून द्या, हे क्रिमिनल नाहीये म्हणून, हे सिव्हिल म्हणून लिहून द्या. एखादा ते लिहून देत असेल, आपल्याकडे 156(3) म्हणून एक कलम आहे, 156(3) IPC मध्ये कलम आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला मॅजिस्ट्रेट कोर्टकडे जावं लागेल. मॅजिस्ट्रेट कोर्टाकडे गेल्यावर 6 महिन्याच्या आत ते एन्क्वायरी करून त्यांना अरेस्ट करायला आदेश देतात. पण एवढंच आहे, आपण पोलीसकडे जातो, ते म्हणतात FIR घेत नाही, आपण गप्प बसतो. आपण DSP कडे जात नाही, SP कडे जात नाही, किंवा आपलं लोकप्रतिनिधित्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे जात नाही, आपण आपला असंच बसून असतो. तसं नाहीये हे. अच्छा, दुसरं, हे तर झालं एक. कायद्यामध्ये असं तरतूद आहे, ऐकून घ्या, आपल्याला ह्याच्या व्यतिरिक्त डीम्ड कन्व्हेन्स सुद्धा करून घेता येते. आता तुम्ही म्हणता डीम्ड कन्व्हेन्स कसं करून घेता येईल? ज्या माणसाने आपल्याला कन्व्हेन्स दिला पाहिजे होता, त्यांनी आम्हाला न देता दुसऱ्या माणसाला दिला असेल, ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ द प्रमोटर, त्याला बिल्डर म्हणून गृहीत धरला जाणार आहे. उदाहरणार्थ मी सांगतो, आपल्या घरी सोन्याचा चोरी झाला. चोरी कोणी केला? एक व्यक्तीने केलं. तो जाऊन एक सोनाराला तो विकतो, बरोबर आहे, आणि पोलिसला कळतो की चोरीचा माल त्याने अमुक सोनाराला दिलेला आहे. तर तो जो आहे, ज्यांच्याकडे चोरीचा माल आहे, ते पोलीस जप्त करून ज्यांच्या मालकीचा आहे त्याला देऊ शकतात की नाही? देतात की नाही? देतात. त्याच अनुषंगाने कायद्यामध्ये बदल झालेला आहे. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मध्ये कायद्यामध्ये असा बदल केलेला आहे, एखाद्या बिल्डरनी, एखाद्या जमीन मालकाने ज्या सोसायटीला कन्व्हिन्स दिला पाहिजे होता, त्यांनी न देता दुसऱ्या बिल्डरला दिला असेल, त्याच्याकडून ते खिचून डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार त्याच्याकडून काढून डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारनी त्यांच्या वतीने, म्हणजे त्यांच्या वतीने सह्या करून कन्व्हिन्स सोसायटीला करून द्यायला आवश्यक आहे, असा कायद्यामध्ये बदल झाला. आपला सरस्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी वर्सेस सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन, ते बोरिवलीचा व्यासचं मॅटर आहे. हे मॅटर मध्ये काय झालं, ज्या जमीन मालक आहे त्यांनी दुसरं एक सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन म्हणून ज्या सोसायटी होता सरस्वती सोसायटी, त्याला न देता त्यांनी कन्व्हिन्स दिला सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन. सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन कन्व्हिन्स दिल्यामुळे ते काय करायचं काय नाही करायचं कळलं नाही. आमच्याकडे जेव्हा आले आम्ही म्हटलं डीम्ड कन्व्हिन्स मध्ये अर्ज केला, त्यांनी डीम्ड कन्व्हिन्स अर्ज केला, DDRनी कन्व्हिन्स त्यांच्या विरोधात दिला. सिद्धार्थ कन्स्ट्रक्शनच्या विरोधात जाऊन सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन वतीने सह्य करून डीम्ड कन्व्हिन्स सोसायटीला दिला. ते प्रकरण गेला कुठे? हायकोर्टात. चीफ जस्टिस समोर गेला, 1 वर्ष त्याच्यात आर्ग्युमेंट झाला, डिव्हिजन बेंच मध्ये गेला, 35 पानाचा जजमेंट दिला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं ज्या DDRने केलेले योग्य आहे. त्याच्यानंतर ते मॅटर कुठे गेला? सुप्रीम कोर्टात घेऊन गेले.
सोसायटीने सोडलं नाही, त्या बिल्डरने सुद्धा सोडलेलं नाही. सुप्रीम कोर्टात जेव्हा मॅटर गेला, पहिल्या हिअरिंग मध्ये ते बोलले ज्या डीडीआरनी केलेल्या, ज्या हायकोर्टाच्या चीफ जस्टिसने जे जजमेंट दिलेल्या हे अतिशय बरोबर आहे, कायद्याचं दृष्टीने बरोबर आहे, म्हणून त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा काही गरज नाही. त्यांनी रिट पिटिशन म्हणजे स्पेशल लिव्ह पिटिशन सुद्धा अपील सुद्धा डिसमिस केलं. मला एवढंच म्हणायचं आहे, एखाद्या बिल्डरनी दुसऱ्या माणसाला तिसऱ्या माणसाला विकला असेल, आपल्याला एकतर त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टाचा कारवाई करा, गुन्हा दाखल करा, मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर जा, ऑफेन्स म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल करा. त्याच्या व्यतिरिक्त डीप कन्व्हेन्स मध्ये जाऊन आपल्याला कन्व्हेन्स करून घेता येते. एक नाही 3-4 असा कन्व्हेन्स आम्ही करून घेतलेला आहे. हे मॅटर सुप्रीम कोर्टापर्यंत तरी झालेला आहे. म्हणून आपल्याला असं कधी विचार करायची गरज नाही.